स्वागत आहे. अंबरनाथच्या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. 20 डिसेंबर रोजी येथील मतदान होत असून बदलापूरमध्ये 6 प्रभागामध्ये निवडणुका 20 डिसेंबर रोजी होत आहेत. आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये मिलिंद पाटील यांना भेटायला. नमस्कार मिलिंद पाटील साहेब. काय म्हणतात, आता सध्या निवडणुका पण एक पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. 20 तारखेला निवडणुका होत आहेत. तुम्हाला काँग्रेसतर्फे एक अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही आतापर्यंत जो काही प्रचार केला तर तुम्हाला तुमच्या प्रभागाबद्दल काय सांगाल? निवडणुका पुढे गेल्या ह्या न्यूज तर आम्ही बघितले, पण प्रॉपर अशा सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नाही. जोपर्यंत शासनाचा GR आम्ही वाचून वगैरे त्याच्यानंतर हे, कारण की बऱ्याचशा गोष्टीची अफवा पण पसरली जाते. पण आम्ही जनतेमध्ये काम करणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेचं काम करत असतो आणि निवडणुका आल्या म्हणून आम्ही काम करतोय आणि निवडणुका पुढे गेल्या म्हणून आम्ही काम करायचं थांबवा असं काही नाही. तर आमची जी कामाची जी पद्धत आहे ते आम्ही काम करतच राहणार आणि जशी निवडणूक लागणार 20 दिवस पुढे जाऊ दे किंवा 2 महिने पुढे जाऊ, पण आम्ही कामाची जी पद्धत आहे आम्ही कंटिन्यूस ठेवणार. म्हणजे आपल्याला काही तसा फरक काहीच नाही. आपली रुटीन्स जी आहेत जी बघा, मतदान आपल्याला प्रभागामधून आता 2015ला मी नगरसेवक म्हणून लोकांनी मला निवडून दिल्यानंतर प्रभागामध्ये आम्ही कंटिन्यू काम करतो. आज अंबरनाथच्या बरेच विकास कामं आम्ही केली. अंबरनाथमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बनवले, महिलांच्या पाण्याची मोठी समस्या होती आम्ही, आणि त्याच्यानंतर जे 5 वर्ष प्रशासक लागवड लागली तेव्हा पण आम्ही लोकांची कामं करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडला नाही या गोष्टींचा. बरं, तुमच्या प्रभागाचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं? 100% बोलण्यापेक्षा आणखीन काय करता येईल त्याच्या मागे जास्त प्रयत्न असतो. कारण की पूर्णपणे प्रभाग स्वच्छ करणं हे एक नगरसेवकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तुम्ही समाधानी आहात तुमच्या केलेल्या कामात? 50% समाधानी आहे. जे लोकांना आश्वासन दिले होते. करोनाचा काळ आला, करोनाच्या काळामध्ये आपले 2 वर्ष 2.5 वर्ष असेच गेले. त्याच्यानंतर प्रशासक लागवड झाली. आम्ही काँग्रेस पक्षाचे, शेवटी सत्ताधारी आणि काँग्रेस विरोधी पक्ष याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळं आम्हाला जेवढं आमच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून लोकांना आणायचा प्रयत्न करत आहे तेवढं आम्ही आणायचा प्रयत्न केला आणि 50% तरी मी स्वतः समाधानी आहे. 50% आता लोकांना समाधानी करायचा प्रयत्न करू. ते तर आहेच. आपण कामं जरी करत असलो तरी सुद्धा दैनंदिन कामं ही नित्यनेमाने येतच राहतात आणि सर्वच कामं ही मार्गावरती असतात पण पूर्ण होतातच असं हे नाही. बरं, तुम्ही प्रभागात फिरत असताना तुम्हाला साधारणतः प्रामुख्याने कुठली कामं अशी किंवा कुठल्या समस्या जाणवल्या? मला तर सगळ्यात मोठी समस्या माझ्या महिलांच्या पाण्याची समस्या. आज 25 ते 30 वर्ष झाले शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांची सत्ता आहे. आज शिवसेनेचा झेंडा, भगवा झेंडा आमच्या अंबरनाथ नगरपालिकेवरती फडकतो, पण आमच्या महिला कुठं सक्सेस नाही आहेत. प्रत्येक महिला दिवसभरामध्ये पाण्यासाठी वाट बघत असते. कुठलं टायमिंग परफेक्ट नाही आहे. लोक कुठं फंक्शनला जाऊ शकत नाही आणि फंक्शनला गेल्यानंतर कोणाच्या घरी गेल्यानंतर त्या महिलांना पाण्याच्या टायमिंगला रिटर्न यायला लागतं. सभा असू द्या, आज मी बघत आलो आहे. कारण की बघा, एक पर्टिक्युलर नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये जेवढ्या काय गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतो, पण शहराचा विचार मी पर्सनल जे सत्ताधारी ज्या शहरासाठी बसले त्यांनी विचार केला पाहिजे. ज्यांनी लोकांनी लीड देऊन त्यांना निवडून आणले. आज 15-15 वर्षापासून आमदार साहेब सत्तेवरती बसले, पण अंबरनाथची जनता पाण्यापासून वंचित आहे. ते दुःख कुठेतरी बघवत नाही. बरं, आपल्याला ही समस्या कशा पद्धतीने सोडवते? बघा, आता आपल्या इकडून आता बाजूलाच आपल्या बारवी डॅम आहे, परत आमच्याकडे नद्या आहेत. तुम्ही मोठे मोठे प्रकल्प तयार करा जेणेकरून अंबरनाथची जी समस्या आहे, असं नाही का मी वेस्टलाच बोलतोय, अंबरनाथ ईस्टला पण तीच समस्या आहे. ज्या वेळेला मी नगरसेवक झालो 2015ला, लगेच 10 दिवसात मी उपोषणला बसलो होतो. 2 MLT पाणी पण वाढून घेतलं होतं, पण प्रयोजन नाही आहे, शासनाचं प्रयोजन नाही आहे. त्यावेळेला लोकसंख्या म्हणजे 70 ते 80 हजार किंवा 1.5 लाख लोकसंख्या असेल. आता डेव्हलपमेंट 10 वर्षात भरपूर वाढले. डेव्हलपमेंट वाढल्यानंतर नगरपालिकेचा आणि आपला पाणी पुरवठ्याच्या जे संबंधित अधिकारी त्यांनी बिल्डरला NOC देताना
पाण्याचा पुरवठा त्यांना परफेक्ट जाईल का नाही त्याची पण माहिती घेतली पाहिजे. काय प्रोव्हिजन नाही, काय नाही. CC रोड बनतात, ड्रेनेजवाले येतात, खोदतात. CC रोड बनतात, आम्ही बनवतोय शासनाकडून निधी आणून. गॅसवाले येणार, खोदणार. CC रोड आम्ही परत रेडी करणार, परत कॅमेऱ्यावाले खोदणार. म्हणजे काय चाललंय? म्हणजे अंबरनाथमध्ये फक्त बनवा खोदा हे किती दिवस चालणार? वेस्ट पैसा प्रॉपर वेस्टेज मनी आहे सगळं. प्रॉपर तुम्ही एक नियोजन ठेवा, ड्रेनेजची लाईन बनवा, साईडला तुम्हाला पूर्ण अंबरनाथमध्ये कॅमेरे लावायचे, कॅमेरे लावा, गॅसची लाईन टाकायची. त्याची ज्या वेळेला रस्त्याची कामं चालू करतात त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. रस्ता CC बनल्यानंतर परत त्याच्यानंतर खोदायला येतात, ते कुठंतरी अवघड वाटतं काम. बरं, तुमची एक सामाजिक किंवा राजकीय वाटचाल कशी आहे? वाटचाल म्हणजे बघा, आम्ही या 40-50 वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करतो. माझे आजोबा नगराध्यक्ष होते अंबरनाथ शहराचे, ते नानाभाऊ पाटील. त्याच्यानंतर माझे बाबा उपनगराध्यक्ष होते अंबरनाथ शहराचे रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर माझी 2 वहिनी नगरसेविका म्हणून, 2-3 भाऊ नगरसेवक. आम्ही 6-7, 5-6 जण घरातच नगरसेवक होतो. त्यामुळे आमचा वारसा चाललेला आणि आम्ही जनतेमध्ये राहून काम करतो. जनतेने निवडून दिलं आणि आम्ही नंतर जनतेकडे बघणार नाही आणि त्यांच्या ज्या समस्या ते सोडवणार नाही, तर ते आमच्या मनालाच पटत नाही. म्हणजे आमचं जन्मच फक्त जनतेची सेवेसाठी पाटील कुटुंबाचं झालेलं आहे. आणि तुम्हाला एकूण सगळ्या समस्या कशा सोडवायच्या किंवा मतदारांच्या काय समस्या येऊ शकतात ही सर्व याची जाण आहे. आणि तुम्ही एकदम ग्राउंड लेवल पासून काम करतात, त्यांच्या जनमानसामध्ये मिसळून त्यांना काय हवे काय नाही ते बघून तुमचं एक काम चालतात. आणि एक तुम्हाला म्हणजे पूर्ण घराणेशाही असल्यामुळेच, वारसा असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात तुम्ही प्रश्न देखील अभ्यास पण आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न देखील तुम्ही एक मार्ग लागू शकता. बरं, तुम्हाला निवडणूक लढवाविषयी का वाटली किंवा इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? कसं आहे, मी काँग्रेस पक्षाचं काम करतोय. सत्ताधारी पक्षाने खूप काही प्रयत्न केले काँग्रेस संपवण्याचा, पण आम्ही कुठं दगमवलं नाही. आम्ही ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहिलो. आमची जनता आमच्यावरती विश्वास ठेवते. 2015ला निवडून दिलं. अंबरनाथमध्ये सगळ्यात जास्त मताधिक मी निवडून आलो. व्यक्तीला म्हणून मत आणि पक्षाला महत्त्व दिलं आणि लोकांना वाटलं का बाबा हा माणूस आमच्यासाठी काम करेल आणि लोकांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासाचं लोकांना फळ पण आम्ही दिलं. आणि त्याच्यानंतर आता आमचं 5 वर्षानंतर आज 2025ला निवडणूक लागली. माझा प्रभाग OBC झाला. OBCमध्ये महिला आरक्षण पडलं. माझ्या मिसेसला लोकांनी अप्रोच केलं का बाबा तुम्ही तुमच्या मिसेसला उभे करा. त्याच्यामध्ये आम्ही वार्डामधली जी महिला होते, आमच्या अल्पसंख्याक समाज आहे, मायनॉरिटी समाज आहे, परत आमचा ख्रिश्चन समाज आहे, आमच्या मराठी समाज आहे, जे आमची समाज आहे, समाजातले जे पदाधिकारी जे मोठे ते पदावरती बसले त्यांची आमची सगळी चर्चा झाली का OBC झाल्यानंतर आपण आपला एक स्थानिक, म्हणजे मी तर स्थानिकच आहे, पण प्रॉपर आपल्या एरियातला कोणतरी एक महिला आपण उभी करू. का उभी करण्याचा हेतू आहे का बाबा त्या महिलेला तिकडच्या लोकांची जाण येईल, म्हणजे त्यांना कळेल का बाबा इथल्या लोकांची मेन समस्या काय, इकडच्या लोकांना गरज कसली. म्हणून आम्ही सगळ्यांनी डिसिजन केला. त्याच्यानंतर मग सगळ्याचा डिसिजन झाला का OBC आरक्षण आहे. आम्ही पण OBC होतो दादा, तुमच्याच मिसेसला उभी करा. आणि लोकांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझ्या मिसेसला चांगला प्रतिसाद मिळतो, लोकांचे आशीर्वाद मिळतात. आणि माझा मुस्लिम समाज झाला, माझा ख्रिश्चन समाज झाला, मायनॉरिटीचे सर्व चांगले हे माझ्या मिसेसला प्रभागामध्ये आहेत. ते सगळे आशीर्वाद देऊन तिचा पाठबळ वाढवतात. म्हणजे तिला पण एक जोश आलाय आणि ती आणखी जोमाने काम करते. बरं, आता हे सर्व झालं, पण आता सध्या हे विकासाचं पर्व आहे, तर विकासाच्या दृष्टीने तुमच्या प्रभागामध्ये आता नाले, गटार, पाणी, रस्ते हे तर आहेच, ह्या व्यतिरिक्त कुठल्या योजना आपण आणू शकतो? आता तर योजना म्हणजे सगळ्यात प्रयत्न तुम्हाला पाण्याची सांगितलीच. बाबा पाण्याचा आपण महिलांसाठी, आपण ज्या महिला आहेत, गरजू महिला आहेत, त्यांच्यासाठी एक शिलाई मशीनचा कॅम्प ओपन करायचा असेल. परत काही शासनाकडून जे आले, माझ्या प्रभागामध्ये अपंग लोक आहेत, त्या अपंग लोकांना आपण शासनाकडून किती मदत करू. परत सिनियर सिटीजन आपल्या महिला आहेत, त्याच्यामध्ये आमची आता 2 दिवसापूर्वी चर्चा झाली काही अशी काय अंबरनाथमध्ये आपण हे करू का जिथे लाख 2-2 लाख रुपये लोक ऑपरेशनला खर्च करतात, तिथे आपण कमी पैशामध्ये 10-20 हजार रुपयामध्ये आपण एक ट्रस्ट बनवून शासनाचे निधी यूज करून आपण त्यांना एक मोफत आपल्या कमीत कमी, म्हणजे बघा आज सर्वसामान्य लोकांकडे पैसे नाहीत, छोट्या मोठ्या गोष्टी ताप गोळ्या वगैरे खाऊन पण जे मोठे ऑपरेशन आहेत, तर आज बघा ना बरेचसे
अंबरनाथमध्ये रिझर्वेशन प्लॉट आहेत, पण कुठे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल कुठे काय आहे? दाखवा ना. आज लोकांना हॉस्पिटलची गरज लागते मुंबईला पळायला. तर मग अंबरनाथच्या जनतेला फायदा काय? अंबरनाथच्या जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांचा उपयोग काय? सर्व सोयीने युक्त असं आपल्याला तर बघा, मी एक प्रभागापुरता मी माझा विचार करेल, कारण की पूर्ण जनतेला, अंबरनाथच्या जनतेला मी नाही हे करू शकत. मी माझ्या प्रभागामध्ये जेवढ्या लोकांपर्यंत शासनाच्या नुसार आपल्याला काही गोष्टी आणता येतील त्या आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून मी 100% नाही पण 80% तरी लोकांपर्यंत निधी उपलब्ध करून त्यांना सुखी आणि समाधानी ठेवायचा प्रयत्न करेल. म्हणजे प्रभागाच्या विकासाबरोबरच वैयक्तिक विकास होणं देखील तेवढंच आवश्यक असतं. बरोबर. इथल्या राहणाऱ्या प्रत्येक मतदाराचा विकास होईल, तो पुढे कसा जाईल यासाठी देखील आपलं प्रयत्न करणं तेवढंच आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने आपण देखील वाटचाल करत आहात. त्यांना ज्या काही सरकारच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत आणून त्यांना त्याचा लाभ कसा मिळवून देता येईल हे देखील आपण बघता आहात. बरोबर. तर आता तुम्ही मतदान आहेत 20 डिसेंबरला, तर तुम्ही एक मतदारांना काय आव्हान करू? काय नाही बघा, सर्वप्रथम तर सगळ्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद करेन, कारण की तुम्ही माझ्या 9 प्रभागामध्ये जो मला प्रतिसाद देताय, खरंच मी मनापासून तुमचा धन्यवाद आहे. तुम्ही कामाची जाण ठेवली आणि काम केलं, त्याला निवडून दिलं. आणि आम्ही इथले स्थानिक आहेत, तुम्ही इथले स्थानिक आहेत. बघा, सर्वांना मी आवाहन करतो, विकास जो करेल, जो लोकांसाठी धावेल, रात्री बेरात्री लोकांना जो मदत करेल त्याला तुम्ही निवडून द्या. त्याच्यासाठी तुमचा अनमोल मत जो आहे तो त्याच्यासाठी तुम्ही येऊन त्या पेटीमध्ये दान करा. मी एवढीच विनंती करतो. आत्ताच आपण मिलिंद पाटील यांना भेटलो. खरोखरच त्यांचं काम म्हणजे एक तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देणे व त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी ते कार्यरत असतात. आणि त्यांना ह्या कामाची, ह्या कार्याची किंवा राजकारणाची बरीचशी माहिती आहे, जाण आहे. तर आपण एक आशा करूयात की इथले मतदार ह्यांच्या पाठीशी उभे राहून ह्यांना नक्कीच विजय करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.